सध्या महाराष्ट्रभरात जे आहे ते विधानसभेचे पडघम वाजायला लागलेले आहेत आणि त्याच अनुषंगानं पुरंदर तालुक्यामध्ये विधानसभेचे वार ते मोठ्या प्रमाणात वाहू लागलेलं आहे आणि शिवसेनेचे नेते विजय बाप्पू आपल्या सोबत आहेत. बाप्पू, काय सांगाल, काय सध्या तालुक्यामध्ये वातावरण आहे आणि तुम्ही कसं सध्या काम करताय? गेले 2014 ते 2019 मी जेव्हा आमदार होतो, मंत्री होतो, त्यावेळेस जवळजवळ 4-4.5 हजार कोटीची कामं इथे आली. मोठे मोठे प्रकल्प आले. प्रशासकीय इमारत उभी राहिली. जेजूरचं ग्रामीण रुग्णालय उभं राहिलं. 2000 शेततळी उभी राहिली. 178 किलोमीटर रस्ते मुख्यमंत्री सडक योजनेतून उभे राहिले. 463 सिमेंट साखळी सिमेंट बंधारे उभे राहिले. क्रीडा संकुल उभं राहिलं. तुमचं रेशनिंगचं नवीन गोडाऊन उभं राहिलं. एवढ्या मोठ्या क्रिएशनच्या वस्तू ज्या गोष्टी त्या 5 वर्षात केल्या होत्या, त्यातली काही काही कामं त्यातली आता जसं प्रशासकीय इमारत बांधून पूर्ण झाली होती, त्यातलं फर्निचर राहिलं होतं. क्रीडा संकुल 11 एकर जमीन मी घेतली सरकारकडून, कंपाऊंड केलं 1.5 कोटीचं. आत एक पाणी फक्की सुद्धा 5 वर्षात मारू शकले नाहीत. फर्निचर प्रशासकीय इमारतीत करू शकले नाहीत. मध्ये घाईघाईत उद्घाटन घेतलं. आजही पिण्याचं पाणी आणि टॉयलेटला पाणी त्या प्रशासकीय इमारतीत नाहीये. अतिशय भव्य दिव्य अशी 27 कोटीची इमारत मी बांधली. दुर्दैवाने 1999 ते 2014 पर्यंत 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना गुंजवणीची एक वीट सुद्धा लागली नाही. मी मंत्री झालो आणि 2.5 वर्षात गुंजवणी धोरण 4.5 TMCचं पूर्ण केलं. 100% पूर्ण केलं. पाईपलाईनची ऑर्डर दिली 1307 कोटीची. परंतु त्याच्यामध्ये एवढं सगळं रॉ मटेरियल वगैरे पाईप्स आलेले असताना यांनी 20 जुलै 2020 रोजी पाईपलाईन जी वरून होती संपूर्ण वरच्या भागातून, दुष्काळी भागातून, परिंचे, हरणी, वाल्ल्याच्या बारावाड्यांनी राख, ती लाईन यांनी लपतळवरून डायरेक्ट जेऊर आणि मांडकीतून राखेला नेली. 50 किलोमीटरची लाईन शॉर्ट केली. EPC टेंडर असल्यामुळे 400 कोटीचा फायदा हा कंपनीला झाला. त्याच्यात अनेक लोक वाटेकरी झाले. शेतकऱ्यांनी ते अडवलं. मी त्यांना मनपूर्वक आभार मानतो की शेतकऱ्यांनी ते अडवलं की खालून वर पाणी जाऊ शकते वाल्याला. जेवढं धरण उंचावर आहे, परंतु जर अशी इन्क्लाइन पाईप वर टाकला आणि खाली जर कोणी जर शेतकऱ्यांनी पंक्चर केलं तर वर दुष्काळी भागात पाणी निघणारच नाही. वरून पाईपलाईन गेल्यामुळे वरून दुष्काळ असेल काय असेल, मोठं 6 फुटाची पाईपलाईन असेल, वॉल उघडला, सगळं पाणी धावत खाली विहीरपर्यंत आणि खाली गुळूंच्या पर्यंत जाऊ शकते. त्यामुळे ती योजना त्यांनी बदलली होती, पाप केलं होतं ते. परत आता मी 24 जुलैला मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली, सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन गेलो होतो आणि ओरिजिनल टेंडरमध्ये ती लाईन माझी होती, मी मंत्री असतानाची, ती पूर्ववत करून आता 1900 कोटीची कॉस्ट झाली. 5 वर्ष काम अडकल्यामुळे 5 वर्षातला महागाई आणि याच्यात 200-400 कोटी वाढले आणि त्यामुळे मोठं नुकसान झालं. 3 वर्षामध्ये ही योजना पूर्ण करायची होती. 2 वर्ष पाणी फिरवून दाखवायचं होतं LNTला. 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांना जर पाणी मिळालं असतं तर कमीत कमी 1 लाख रुपये प्रति एकर पकडला तर 5,000 रुपये प्रति वर्ष, 10,000 कोटीचं 10,000 करोड्स नुकसान शेतकऱ्यांचं झालंय. त्यांना बाबा तुला 2 वर्ष पाणी मिळालं असतं जुंजवणी, किती तुला उत्पन्न मिळालं? लाख तर कमीत कमी. आणि मग सगळा जर एरिया पाहिला संपूर्ण योजनेचा तर त्याच्यामधून 10,000 कोटीचं नुकसान झालंय. हे नुकसान आमदारांच्या अकार्यक्षमतेमुळे, मूर्खपणामुळे आणि भ्रष्टाचारामुळे झालं. खालून लाईन नेल्यामुळे. ती वरून जशी ओरिजिनल होती तशी जर लाईन झाली असती तर आतापर्यंत काम पुढे झालं असतं पाणी. परंतु स्वतःच्या आणि काही अधिकाऱ्यांच्या स्वार्थासाठी जी लाईन बदलली, तो मोठा धोका शेतकऱ्यांशी झाला, पुरंदरशी झाला. मला माहीत पडल्यानंतर पुन्हा त्याच्यात उठाव केला गेला आणि आता ओरिजिनल याच्याप्रमाणे लाईनचं काम आता मी सुरू केलंय. त्यामुळे प्रचंड नुकसान 5 वर्षामध्ये, आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं झालं. महागाई वाढल्यामुळे, प्रोजेक्ट रखडल्यामुळे त्याच्यामध्ये प्राईस वाढली, ते सरकारचं नुकसान झालं. अनेक प्रकल्प, म्हणजे एकही रोड नवीन नाही, एकही साखव नवीन नाही, एकही ब्रिज नवीन नाही, एकही शेततळ नाही, काही नाही. 5 वर्ष अक्षरशः आणि निव्वळ नाटक करणे, आता मग आंदोलन करणे. मला 1 रुपया निधी देत नाहीत म्हणून कलेक्टर ऑफिसच्या समोर पुण्यात जाऊन आंदोलन करतायत. इकडे 1 रुपया मिळत नाही असं म्हणतात. त्याला कार्यक्षमता लागते. मी आमदार नसताना सुद्धा 1100 कोटी आणले. सासवड गावामध्ये 143 कोटीची पाणी पुरवठ्याची लाईन दिली, टेंडर सुद्धा झालं. 78 कोटी मी जेजुरीला दिले. 2400 एकर मावडी कपाची जागा मी
एक चहा सुद्धा न देता संपूर्ण शेतकऱ्यांना रिलीफ देऊन बागायती जमीन रिलीज करून घेतली. खाली मी टॅक्सचा एक मोठा इश्यू होता, तर देवाची ओळी फुरसुंगी नगरपालिका केली. बाकीच्या 9 गावामध्ये जो टॅक्सचा प्रॉब्लेम होता तो 100 रुपयाचा 200 रुपये एवढाच करून शासनाचे निर्णय करून घेतले. पुढचे 23 गावं खडकवासले आहेत, ते देखील मी मुख्यमंत्र्यांना सांगून त्याच पद्धतीने करून घेतले. मी काही नसताना हे करत असताना त्यांनी खाली फिरत असताना हवेलीमध्ये माझा भाऊ अतिरिक्त आयुक्त आहे, मला मतदान करा, मी तुमचा टॅक्स कमी करून देतो. फसवलं लोकांना. जसं इथे 1200 कोटीची होल मारून लोकांना फसवलं, तसं खाली टॅक्स कमी करून देतो म्हणून फसवलं. नंतर गुलजार हा फसवा आताही कुठे गेलं की सांगणार हे एवढी लाईन आहे ना, मी पदरच्या खर्चाने करतो. लोक विचारतात 1200 कोटीचं पदरचं काय झालं. त्यावेळी खोटं बोलणे, थापा मारणे, शेतकऱ्यांची फसवणूक करणे. काही गावात आता काल मी त्या आंबळे गावातून मला फोन आले होते, असं म्हणाले की हा तुमच्या इथली 4 पोरं मी घेतो. नेहमी राजकारण याच्यामध्ये इलेक्शनच्या काळात ते 4 पोरं त्या सोपान काका बँकेत 3000 5000 घ्यायची, इलेक्शन झालं की त्यांना हाकलून द्यायचं. इतकी मोठी फसवणूक करणारा हा खोटारडा माणूस आहे. लोकांचं नुकसान होतंय. लोकांनी वेळीच आता लोकांना सगळ्यांना कळलेलं आहे. त्यामुळे आता ह्या वाड्या वस्त्यांवर जाऊन परत लोकांना भेटणे, त्यांच्याशी चर्चा करणे, 5 वर्ष मी नसल्यामुळे काय तोटे झाले लोकांचे ते समजावून सांगणे. अर्थात हुशार लोक आहेत की माझ्या अगोदर मी बोलण्याच्या अगोदर तेच सांगतात. त्यावेळी निश्चितपणे यावेळेस पुरंदरची जनता प्रचंड मोठ्या मताधिक्याने मला आशीर्वाद देईल असं मला खात्री आहे. आणि आज राज्य लेवलचा नेता आहे मी. बाकीचे नेते कोणी जे आहेत ना ते तालुक्यापुरते मर्यादित आहेत. विजय बापू शिवतारे हा मंत्री झाल्यानंतर 26 धरणं राज्यातली कंप्लीट केली. अनेक शेतकऱ्यांना त्याचे फायदे झाले. त्याच्यामुळे कुठेही गेलं महाराष्ट्रामध्ये तर निश्चितपणे इथून निवडून आलो, इथलं तर काम होईलच होईल, पण त्याच्यावर मंत्रिपदाची संधी वगैरे 100% मिळेल. ती मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी सुद्धा मिळेल. आणि म्हणून हे सगळ्यांना माहीत आहे की बाप्पू हा राज्य लेवलचा नेता आहे आणि बाकीची मंडळी इथे खोटं सांगतात काही काही. निश्चितपणे बदल होईल आणि एक चांगलं चित्र दिसेल. बापू, सध्या तुमचे गाव भेट दौरे चालू आहेत. विमानतळाचा ज्वलंत प्रश्न तालुक्याचा आहे. विमानतळात जी बाधित गाव आहेत त्यांना तुम्ही कसं विश्वासात घेणार? नाही, आता विश्वासात काही नाही. आता ते सरकार केलं, कारण मी 5-10 वर्षापूर्वी जीव तोडून हा प्रकल्प यावा व्हावा, गेम चेंजर आहे. अख्ख्या पुरंदर तालुक्याला पुढच्या पिढ्यांना घडवणार आहे. पण राजकारण केलं गेलं काँग्रेसकडून, या लोकांना हे केलं गेलं. त्यामुळे विमानतळ जो अडकलाय त्याचं 100% पाप हे काँग्रेसने केलंय. नंतर परत त्यांनी काय केलं की इकडून इथल्या लोकांना सांगितलं मी इथून काढतो, आणि मग तिकडे नायगाव वगैरे त्या भागामध्ये रिसेपिसे त्या भागामध्ये घेऊन जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. खोटारडेपणा संपूर्ण, फसवणूक, फसवा माणूस, लायर, बंडलबाज अशी यांची ख्याती आहे. सध्या मित्र पक्षाकडूनही काही इच्छुक उमेदवार समोर येत आहेत. बीजेपी असेल किंवा अजितदादांचा गट असेल, तर त्यांच्याबद्दल तुमचं काही बोलणं होतंय का? किंवा कसं आहे, एक लक्षात घ्या, 30-40 वर्ष जेव्हा एका पक्षात लोक काम करत असतात त्यावेळेस त्या पक्षाच्या नेत्याला वाटते मला आता संधी मिळावी, त्याच्या कार्यकर्त्यांना वाटते की बाबा आपल्या नेत्याला संधी मिळावी. हे बट नॅचरल, नैसर्गिक आहे. त्यामुळे कोणी मागणी करणं चूक काहीच नाही, काहीच चूक नाही. त्यामुळे मागणी ते करतात. शेवटी निर्णय कोण घेणार आहेत? महायुतीचे 3 जण जे आहेत, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. आणि मग तो घेतलेला निर्णय तो सर्वमान्य असेल. एका दिलाने सरकार आणायचं आहे हे सगळ्यांचं टार्गेट आहे. त्यामुळे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये एकदा तिकीट डिक्लेरेशन झाल्यानंतर सगळे नेते आपापल्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना समजावून निश्चितपणे एकत्रितपणे हा जगन्नाथाचा रथ ओढला जाईल आणि ते यश मिळवलं जाईल. फॉर्म भरण्याचा काही मुहूर्त ठरलाय? नाही, अजून तर ऑफिशियल डिक्लेरेशन्स नाही आहेत. त्यामुळे त्या पद्धतीने जेव्हा ते डिक्लेअर होईल, आगाऊपणा अगोदर बरोबर नाही, डिक्लेअर होईल त्यावेळेस करू. नक्कीच. तर हे होते विजय बापू शिवतारे, यांच्यासोबत आपण बातचीत केली. अशाच बातम्यांसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा. मनपूर्वक धन्यवाद.